शिवसमर्थ विद्यालय माध्यमिक विभाग ठाणे हे 2026-27 सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं 15 जून 2026 प्रवेशोत्सव याचे काही क्षण जपून ठेवण्याचा हा एक प्रयत्न. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी 14 जूनला शाळेतील काही शिक्षक, विद्यार्थी यांनी उत्साहानं केलेली ही स्वागताची तयारी. रांगोळ्या, फुलांच्या माळा यांनी विद्यालय सजवले होते. विद्यालयाला असलेल्या प्रशस्त मैदानाचा पावसातही वापर व्हावा, मुलांना पावसाळ्यातही खेळता यावे यासाठी मैदानात हे शेड उभारली आहे. 15 जून 2026ला शाळा सुरू होताना हा विद्यार्थ्यांचा अतिशय आनंदात जल्लोषात प्रवेश. लेझिम पथक आणि ढोल ताशाच्या गजरांमध्ये विद्यार्थी शाळेत प्रवेश करत आहेत. अनेक पालक, श्री समर्थ सेवक मंडळाचे पदाधिकारी यासाठी उपस्थित आहेत. विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ सांगळे मॅडम विद्यार्थ्यांना औक्षण करत आहेत आणि कुंकुम पावलांनी हे विद्यार्थी विद्यालयात प्रवेश करत आहेत. शिक्षकवृंद मुलांवर फुलांचा वर्षाव करत आहेत. सर्व वातावरण अतिशय आनंदी, मंगलमय, सुगंधी असं झालेलं आहे. श्री समर्थ सेवक मंडळाचे पदाधिकारीही मुलांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहेत आणि त्यांचे स्वागत करत आहेत.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सेल्फी पॉईंट केलेला आहे. त्याच्यामध्ये श्री समर्थ सेवक मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक यांनी सेल्फीचा आनंद लुटला आणि हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये, मोबाईलमध्ये जतन करून ठेवला. यानंतर 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आणि त्यानंतर सन 2026-27 सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ शिवदौलत सभागृहात पार पडला. विद्यालयात प्रथम दिवसापासून घेतला जाणारा परिपाठ येथे सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सांगळे मॅडम यांनी केले. विद्यालयाचं प्रथम वर्ष 1977 सालचे माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या कार्यक्रमास हजर होते. त्यांचा सत्कार करण्यात आला, मनोगते व्यक्त करण्यात आली. माध्यमिक विभागाचे शालेय समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल प्रधान सर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयात पूर्वी वापरली जाणारी घंटा फुलांनी सजवून कार्यक्रमात वाजवली गेली आणि आनंद द्विगुणित केला. समर्थ सेवक मंडळाचे शास्ता डॉक्टर चैतन्य साठे सर यांनी या संपूर्ण वर्षासाठी शुभेच्छा दिल्या, उपक्रमांबद्दल माहिती दिली आणि शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. शिवसमर्थ विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात झाली.